प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 4 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आणि आज त्यांनी अजिबात काहीही एक्सपोज केलेलं नाहीये. फक्त अर्जुनला व्हिडिओ मिळालाय. कसला व्हिडिओ आहे, काय व्हिडिओ आहे, काही दाखवलेलं नाही त्यांनी आज, पण खूप छान दाखवलंय. सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन खूप एक्साइटेड असतो की सायली त्याला आता किती मार्क्स देणार. तो सायलीला सगळ्या वस्तू दाखवतो. बघा, मी कपड्यांच्या पण घड्या घातल्यात, व्यवस्थित ठेवलंय सगळं. आता तुम्ही मला किती मार्क्स देणार आहात. फाईल्ससुद्धा मी व्यवस्थित ठेवल्यात कपाटामध्ये. सायली आता त्याच्याकडे बघत असते. तो खूप उत्साही असतो. अर्जुन सांगतो, मी ऑफिसमध्ये एकही कप कॉफी पिलेली नाहीये, सगळी रूम साफ केली मी. द्या ना, द्या मला मार्क द्या ना. 10 out of 10 मिळणार आहेत मला, राईट. आता सायली त्याच्या हातावर आधी 0 काढते. मग अर्जुन जरा नाराज होतो आणि म्हणतो, बरं ठीक आहे, 0 मार्क्स, बरं ठीक आहे असं म्हणून तो जरा मागे वळतो. पण सायली त्याला थांबवते. आता त्याला म्हणते थांबा आणि त्याचा हात पुढे करायला लावते आणि मग त्याला 10 पैकी 10 मार्क देते. आणि मग काय, अर्जुनराव नुसत्या माकडासारख्या उड्या मारायला लागतात. अरे वा, 10 out of 10 फुल मार्क्स, येस येस. आवरलेलं सगळं अंथरून पांघरून त्याने स्वतःच उचकटून टाकलंय. आता तो इतका ओरडत असतो, मला किती आनंद होतोय मिसेस सायली, 10 पैकी 10 मार्क मिळालेत मला डिस्टिंक्शनमध्ये मार्क मिळाले होते. एवढा आनंद झाला नाही इतका आज होतोय. आणि आता त्याला आनंद होता होता लक्षात येतं की त्याने सगळी चाद खराब केली आहे, गुंडाळून टाकली आहे. आणि तो म्हणतो, अरे च्छा, असं काय झालं, मीच आवरलं आणि मीच खराब केलं. आवडतो पुन्हा आवडतो, पण तुम्ही चिडू नका, माझे मार्क नका कमी करू हा. आता सायली खूप गोड आणि प्रेमाने बोलते त्याला. सायली म्हणते, द्या इकडे, मी आवडते. आणि मुळातच सर, तुम्ही खूप गुड बॉय आहात. तुम्हाला रोज हे कामात असताना ही सगळी कामं करायला नाही जमणार. तरी सुद्धा आज तुम्ही एवढं सगळं आवरलं, त्यासाठी तुम्हाला फक्त 10 पैकी 10 नाही तर 100 पैकी 100 मार्क आहेत माझ्याकडनं. अर्जुन तिला थँक्यू म्हणतो. सायली म्हणते, मी तुम्हाला ही आवराआवर करायची सांगितलीच नाहीये. मी तुम्हाला त्याबद्दल बोलतच नव्हते. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. तुमची तब्येत खराब झाली तर त्रास होईल ना तुम्हाला, आणि तुम्हाला त्रास झाला तर. आता अर्जुन म्हणतो, काय, मला त्रास झाला तर. मग लगेच सायली जरा थांबते आणि म्हणते, तुम्ही आजारी पडाल ना मग, आणि कामं अडकतील तुमचे, म्हणजे तुम्हाला ते चालणार आहे का. अर्जुन म्हणतो, नाही. मग सायली म्हणते, म्हणूनच तर म्हणते तुम्हाला छोटे छोटे नियम पाळावे लागतात. बरं मी खाली जाते हां, थोडं आवरायचं राहिलंय. अर्जुन म्हणतो, 1 मिनिट हां, म्हणजे जरा आता माझ्या केसेस ना वाढल्या आहेत, त्यामुळे जरा लोड वाढलाय. मी जरा आजच्या दिवस थोडा जास्ती वेळ काम करू का, थोडं उशिरापर्यंत चालेल ना तुम्हाला. मग आता सायली हसते आणि म्हणते, हो ठीक आहे, पण थंड दूध प्यायल्याशिवाय झोपायचं नाही हां. अर्जुन तिला डन असं म्हणतो. मग सायली खाली गेली आहे प्रेक्षकांनो, आणि आता हा त्या मार्कांना बघतच हसत राहतोय. तर आता मेन जे गोंधळ झालाय ना तो पुढे. आता हे रविराज त्या मैत्रिणीला कॉल करतात, तन्वीच्या, म्हणजे प्रियाच्या. प्रिया तिथे आली आहे का सानिका, अगं मी तन्वीचा बाबा बोलतोय. नाही म्हणजे प्रॉब्लेम काही झाला नाही आहे, तिचा फोन लागत नाही आहे ना, म्हणून मी तुला कॉल केला होता. आली आहे का ती तिकडे. मग तिकडनं त्यांना नाही असं उत्तर मिळतं. सुमन विचारते, नाही आहे का तन्वी तिकडे. रविराज म्हणतात, तुझ्याकडे दुसऱ्या कोणाचा नंबर आहे का गं सुमन. सुमन म्हणते, नाही हो भाऊजी, माझ्याकडे जेवढ्यांचे नंबर होते मी तेवढ्यांचे दिले तुम्हाला. बिचारा या माणसाच्या नशिबाचं काही भोग आहेत, ते इतके टेन्शनमध्ये आलेत. कुठे गेली असेल हो तन्वी. अगं मला खूप टेन्शन आलंय ग सुमन, तिला काही झालं तर नसेल ना सुमन. सुमन म्हणते, नाही नाही, असं मनात पण नका आणू हो भाऊजी. मग नागराज विचार करत असतो तिकडे, तिला कसली धाड भरणार आहे, आम्हाला पोचवायला निघाली ती. आता रविराज खूपच टेन्शनमध्ये आले. ते म्हणत असतात, तन्वी एवढ्या प्रयत्नानंतर मला मिळाली ग सुमन, तिला पण मी नकोय. माझी प्रतिमा पण मला कायमची सोडून गेली आहे. माझं काहीतरी चुकतंय का ग सुमन. सुमन म्हणते, नाही हो भाऊजी, तुमचं काही चुकत नाहीये. आपण की नाही पोलिसात तक्रार करूया, म्हणजे तन्वी सापडेल आपल्याला आणि ती येईल घरी. नागराज लगेच म्हणतो, ए सुमन, काय पण काय बोलतेस. अगं तन्वी गायब होऊन काही तास झालेत, ती काय लहान आहे का, ती येईल ना परत. थोडा संयम ठेवायला हवा आपण. अरे दादा, आपण क्लासमध्ये चौकशी करूया तिच्या, मी बघतो, थांब जरा, तू काळजी नको करू. नागराज आता इकडे तिकडे कुठेतरी कॉल करायचा प्रयत्न करतोय, पण आता इकडे मात्र महिपत खूप संतापलाय. महिपत म्हणत असतो, माझी चूक झाली, त्या माणसाला काम सांगितलं मी, माझ्या हाताने तिचा गळा दाबायला पाहिजे होता. साक्षी म्हणते, अण्णा तिचा जीव घेऊन काही फायदा नाहीये, तो व्हिडिओ तिने केलाय तो तसाच राहणार आहे. मला तर टेन्शन आलंय, तिने तो व्हिडिओ कोणाकोणाला पाठवला असेल. अण्णा म्हणतो, नाही 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 नाही, असं नाही चालणार. तेवढ्यात अण्णाचा माणूस येतो आणि म्हणतो, महिपत शेठ. अण्णा त्याला विचारतो, सापडली का र.
तेव्हा तो म्हणतो नाही हो साहेब, आम्ही पार हायवेपर्यंत जाऊन आलो, कुठेच नाही दिसली. अण्णा चिडतो आणि म्हणतो काय हायवेपर्यंत जाऊन आला तू, त्याच हायवेपर्यंत जायचं आणि घरी पोहोचायचं ना, मग चल निघ. बरं प्रेक्षकांनो, या अण्णांचा एवढा पारा चढलाय. ती साक्षी काय करते बघा पुढे. आता त्याला आधी नागराजचा फोन येतो. नागराजला तो म्हणतो बोला शेठ, काय चाललंय तुमचं, कुठे उलटले तुम्ही, ती प्रिया गायब झाली सांगितलं आणि तुम्ही बेपत्ताच झाले. नागराज म्हणतो अरे दादा आहे बाबा सतत माझ्याबरोबर, तुला कसा कॉल करू. मग मैपत म्हणतो अरे त्या पोरीनं व्हिडिओ पाठवलाय मला. मग नागराज म्हणतो तुला पाठवला तसं मला पाठवलाय तिने, तिचं डोकं फिरलंय. मैपत म्हणतो तिचं डोकं फिरलं तर आपलं नशीब फिरल ना. नागराज म्हणतो ए बघ मैपत, माझे प्रयत्न चालू आहे, मी शोधतोय तिला. मग आता मैपत म्हणतो लवकर शोधा. विलास मर्डर केसमध्ये बोललेलं आहे तिनं, त्या व्हिडिओमध्ये तिनं प्रतिमाचं मड पण उकरून काढलेलं आहे. तो व्हिडिओ जर पोहोचला ना लोकांपर्यंत तर ते कोर्टन केस गेलं लांब. लोक आपल्याला आधी जातील आजूबाजूची. लवकर शोधायचं तिला, ताबडतोब शोधायचं. नागराज म्हणतो शोधतो मी मैपत शेठ, शोधतो. हे बघ पाताळात जरी गेली ना ती तरी तिला मी शोधून काढतो, पण मला एवढंच टेन्शन आहे रे. अरे तो व्हिडिओ तिने कोणाकोणाला पाठवला असेल. आता मैपतने फोन ठेवून दिलाय. आणि प्रेक्षकांनो, खरा धमाका अर्जुनच्या घरात झालाय. अर्जुनला तिने काहीतरी व्हिडिओ पाठवलाय प्रियाने. आता त्यांनी आज शेवटपर्यंत नाही सांगितलंय की काय व्हिडिओ पाठवलाय, पण तिने नक्कीच कुठला तरी वेगळा व्हिडिओ अर्जुनला पाठवलाय. इकडे कल्पनाताई आणि सायली बोलत असतात किचनमध्ये, तिकडे अर्जुन व्हिडिओ बघत असतो. कल्पनाताई म्हणत असं पूर्णाई झोपल्या का ग. अगं हे पण लवकरच झोपले. सायली म्हणते हो ना, पूर्णाईच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता. कल्पनाताई म्हणतात अगं पूर्वी पूर्णाईची औषधं आम्ही द्यायचो, आता तू घेतली आहे जबाबदारी. तेवढ्यात अर्जुन येतो पळपळ, मम्मा मम्मा अगं सायली हे बघ हे काय आहे. तन्वीने मला व्हिडिओ पाठवलाय. अश्विन चैतन्य सगळे येतात. अश्विन म्हणतो काय गोंधळ घातलाय तिने अजून. आता त्यांनी तो व्हिडिओ बघितलाय पण अजून आपल्याला काही सांगितलेलं नाहीये. सगळेजण फक्त आपापले हावभाव दाखवत आहेत व्हिडिओवर. कल्पना म्हणतात अरे बापरे अगं हे काय आहे. आता हा अर्जुन म्हणतो हे अनबिलिव्हेबल आहे. सायली म्हणते अरे अशी का वागली तन्वी, आणि मुळात रविराज सरांना हे सगळं माहिती आहे का. आता अर्जुन म्हणतो थांब मी सिनियरला फोन करतो. आता त्याने लगेच रविराजांना कॉल केलाय. रविराज म्हणतात हां अर्जुन बोल. आता अर्जुन म्हणतो सिनियर तन्वी कुठे. आता हे रविराज म्हणतात अरे तन्वी सकाळपासून गायब आहे रे, आम्ही सगळीकडे शोधलं तिला, ती कुठेच सापडत नाहीये. अर्जुन म्हणतो व्हॉट, आणि हे तुम्हाला आता सांगतोय मी कॉल केल्यावर. रविराज म्हणतात काय करू रे अर्जुन, मला काही सुचत नाहीये. अर्जुन म्हणतो हे बघ सिनियर मी पोहोचतोय तिकडे, तू नको काळजी करू. मग आता अर्जुन सगळ्यांना सांगतो की तन्वी घरातून गायब आहे, मी तिकडे जातो सिनियरकडे. मग चैतन्य म्हणतो मी येतो तुझ्याबरोबर. अश्विन म्हणतो दादा मी पण येतो. सायली म्हणते मी पण येते, सर खूपच खचून गेले असतील आणि सुमन काकू पण रडतच असतील ना, मी जाते तिकडे. कल्पनाताई म्हणतात हो जा पोरांनो, आणि हे बघा तुम्ही मला सारखं कळवत राहा, पूर्ण जाग्या झाला तर मला इथे थांबायला हवं. मग आता हे सगळेजण पटकन निघाले. पण खरी मजा या सीन मध्ये. आता हा मैपत त्याच्या माणसाला मारत असतो आणि म्हणतो असं एवढीशी पोरगी तुम्हाला चुना लावून गेली का, तंबाखू मळत होते का काय तुम्ही. आता या साक्षीला भीती वाटते. ती म्हणत असते व्हिडिओ बघून मी विलासचा खून केला हे क्लिअरली बोलली ती. मैपत म्हणत असतो माहिती आहे मला. आता मैपत त्याच्या माणसाला धमकी देत असतो ती पोरगी सापडली नाही ना तर बघ. आता साक्षी पुन्हा म्हणत असते खोटी साक्ष द्यायला आपण पैसे दिले म्हणतीये ती या व्हिडिओमध्ये. अण्णा म्हणतो अरे माहिती आहे ना मला, ऐकलं ना मी, माहिती आहे ना मला. हे पाय ती पोरगी मला सापडली पाहिजे, ती कुठल्याही कोपऱ्यात लपू दे, तिला शोधून काढ. आता ही साक्षी पुन्हा अजून अण्णाला टेन्शन देत असते. ती म्हणते की मला गिल्ट आलं आणि ती माफी. आता अण्णा जोरात चिडतो आणि म्हणतो गप्पे. आता मुद्दाम हे गप्पे साक्षीला होतं बरं का. मैपत म्हणतो हे पाय ती पोरगी सापडली नाही ना तर तुझी सुपारी दिल बरं का मी. अण्णा एवढा संतापलाय, त्याचे धाबे ऍक्च्युली दणाणलेत पण दाखवत नाही. अण्णा खूपच शातीर माइंड माणूस आहे. आता ही साक्षी म्हणत असते अण्णा तिला माफीचा साक्षीदार. आता अण्णा साक्षीकडे रागाने बघत असतो आणि म्हणत असतो काय ग ए. तिच्या हातातला मोबाईल आधी घेतो आणि फेकून देतो आणि म्हणतो या एका व्हिडिओनं तुझं डोकं बंद पडलंय का, बधीर केलंय का तुझं डोकं या व्हिडिओनं. साक्षी आता रडायला लागते आणि म्हणते अण्णा मला खूप भीती वाटायला लागली हो. तो व्हिडिओ जर अर्जुनपर्यंत गेला ना तर मला जास्तीत जास्त शिक्षा काय होईल हे तो बघणार आहे. अण्णा आता तिला म्हणतो हा बाप मैपत शिखरे, तुझा बाप अजून जिवंत आहे. तुझा बाप जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत कशाचीच काळजी करायची नाही.
फक्त ती पोरगी सापडू दे माझ्या हाताला, मग तिचं काय करायचं ना ते बघतो मी. प्रेक्षकांनो, आवडतोय ना रिव्ह्यू ऐकायला, मग प्लीज एखादा लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेक्षकांनो, यातनं आता काहीतरी वेगळीच गुगली झाली आहे. सगळं काही अस्मितावर प्रकरण शेकलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, मी परवा सांगितलं होतं ना तुम्हाला, प्रियाच्या हातात सगळ्यांच्या नाड्या आणि प्रिया एक्सपोज झाली तर तिला काय फरक पडणार आहे. अर्जुन पोहोचलाय रविराजांकडे आणि विचारतोय तन्वी केव्हापासून गायब आहे. मग आता अश्विन पण तेच विचारतो. सुमन म्हणते मी सकाळी नाश्ता करायला, म्हणजे नाश्तासाठी तिला बोलवायला गेले तेव्हापासून ती घरात नाहीये. अर्जुन विचारतो तुम्ही सगळ्या फ्रेंड्सला कॉल केले का तिच्या. मग हा नागराज म्हणतो केले ना, अरे सगळीकडे कॉल केले मी आणि दादा तर अख्ख्या पनवेलमध्ये शोधून आलोय तिला, तिचा पत्ताच लागत नाहीये रे, कुठेच नाहीये ती. बिचारे रविराज, त्यांचा जीव थाऱ्यावर नाहीये. ते म्हणत असतात कुठे गेली असेल माझी तन्वी मला सोडून, ती जर नाही सापडली ना तर मी जिवंत नाही राहणार. मग सायलीला फार कसं तरी होतं ते असं बोलल्यावर सायली म्हणते रविराज सर तुम्ही इतकी काळजी नका करू, मी तिला लहानपणापासून ओळखते, तिचं ना काहीतरी बिनसलं असणार आहे आणि ती कुठेतरी अशी एकांतात जाऊन बसली असणार आहे, ती येईल वापस घरी नक्की, तुम्ही नका इतका विचार करू. रविराज म्हणतात होऊ देत ग, तसंच होऊ देत. आता रविराज म्हणतात तुम्हाला कसं काय कळलं हे सगळं स्वतःहून, मी तर तुम्हाला काही सांगितलं नव्हतं, तू कसं काय स्वतःहून कॉल केलास अर्जुन मला. आता अर्जुन खरा बॉम्ब टाकतो की मला तन्वीचा व्हिडिओ आला होता, अजूनही त्यांनी काही सांगितलेलं नाहीये. अर्जुन म्हणतो कसला व्हिडिओ आहे, काय व्हिडिओ आहे, काहीच कळत नव्हतं रे मला सिनियर. ओपन केल्यावर शॉक बसला मला, तन्वीने स्वतःच एक व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. अरे सिनियर, त्यात ती जे काही बोलली आहे ना ते सगळं अनबिलिव्हेबल आहे रे. आता प्रेक्षकांनो, या नागराजने हे अर्धवट ऐकलंय आणि लगेच तो मागच्या मागे सटकतो आणि त्या महिपतला कॉल करतो. महिपत फोन उचलला म्हणतो बोला नागराज शेठ. मग आता नागराज म्हणतो हा शेठ गेला खड्ड्यात आणि आता तुम्ही पण सगळे खड्ड्यात जाणार आहात, मरणार आहात. त्या प्रियाने तो व्हिडिओ, आता लगेच हा महिपत म्हणतो म्हणजे तो व्हिडिओ. नागराज म्हणतो हो तो व्हिडिओ तिने अर्जुनला पाठवलाय, अर्जुन इथे आलाय माझ्या घरी. महिपत म्हणतो म्हणजे ज्याची भीती होती तेच झालं, त्या अर्जुनने लई तमाशा केला असणार, पोलिसांना पण बोलवलं असणार आहे. नागराज म्हणतो नाही त्याने तमाशा बिमाशा काही केला नाही अजून, पोलिसांना पण नाही बोलवलंय, कदाचित तो दादा समोर विषय काढत नसेल, त्याला कदाचित प्रियाशी आधी बोलायचं असेल या विषयावर. मग महिपत म्हणतो नागराज शेठ मला जे होतं ना ते कळवत राहा, तोपर्यंत ही काट्टी कुठे उलटली ना ते बघतो आम्ही. आता साक्षी म्हणते अण्णा ज्याची भीती होती तेच झालंय का. आता महिपत म्हणतो हो, तिनं तो व्हिडिओ अर्जुनला दाखवलाय आणि आता साक्षी आणि महिपतचे धाबे दणाणलेत, पण त्यांनी एवढा सस्पेन्स क्रिएट केलाय प्रेक्षकांनो की हे सगळं नक्की उलटं असणार आहे आणि तुम्ही आज फक्त माझा रिव्ह्यू ऐका जो खरा तुम्हाला ऐकायला मिळेल. असो, पण आता रविराज म्हणतात की काय झालं, कुठे तो व्हिडिओ दाखव मला अर्जुन म्हणतो नाही रे सिनियर तुला तो ऐकवला नाही जाणार. मग आता रविराजांना तो व्हिडिओ दाखवण्यात येतो. रविराज म्हणतात नाही दाखव मला, पण आता आपल्याला काही तो व्हिडिओ अजून दाखवला नाहीये प्रेक्षकांनो. तर आता हे व्हिडिओ सुमन पण बघते आणि म्हणते बाप रे देवा. रविराज म्हणतात बापरे हे काय सगळं, मला नाही सहन होते हे सगळं. मग आता चैतन्य म्हणतो शांत व्हा सर, हे बघ आपण तन्वीशी बोलूया या विषयावर शांतपणे. मग आता ही सायली म्हणते मला एक सांगा, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काहीच माहिती नव्हतं का, तर तुम्हाला नाही का पाठवलं तिने हा व्हिडिओ. मग सुमन म्हणते नाही ग सायली, आम्हाला काहीच माहिती नव्हतं याबद्दल. देवा अरे काय दिवस दाखवला रे आम्हाला. मग आता अर्जुन म्हणतो हे बघ सिनियर, मला असं वाटतं की आपण पोलीस कंप्लेंट करायला हवी. रविराज म्हणतात अरे अर्जुन हे असं काहीतरी घडेल असं मला आधी कळायला हवं होतं रे, मीच कुठेतरी चुकलोय. मग चैतन्य पण पुन्हा म्हणतो की आपण पोलीस कंप्लेंट करूया का. अर्जुन आता त्या चैतन्याला म्हणतो मी ऑलरेडी इन्स्पेक्टर जाधवांशी बोललोय, ते आता इथे पोहोचतच असतील. आता असं बोलल्यानंतर हे सगळेचे सगळे नागराजकडे बघतात, त्यामुळे नागराज आणखीन घाबरलाय. पण प्रेक्षकांनो हे सगळं व्हिडिओ प्रकरण काहीतरी अस्मिताशी रिलेटेड आहे, कारण पुढच्या भागामध्ये म्हणजे इथे त्यांनी आज हा भाग पूर्ण केलाय, पुढच्या भागात अर्जुन अस्मिताला म्हणत असतो हे सगळं तुझ्यामुळेच झालंय. अस्मिता म्हणते मी काय केलंय, माझ्यावर का घसरतोयस तू. अर्जुन म्हणतो तू आणि तन्वीने सायलीवर नेकलेस चोरल्याचा आळ नाही घेतला का, तन्वीला तू तेव्हाच का नाही जाब विचारला. ती सिनियर आणि प्रतिमा आत्याची मुलगी आहे म्हणून तिला आपली फॅमिली तोडायचं लायसन्स मिळालेलं नाहीये पूर्णाजी. आता ह्या पूर्णाजी विचारतात अर्जुन काय केलंय तन्वीने, तर आता आपल्याला उद्या कळेल बहुतेक की नेमका हा व्हिडिओ प्रकरण आहे काय, पण आज त्यांनी काहीच क्लिअर केलेलं नाहीये प्रेक्षकांनो, फक्त हा सस्पेन्स आहे. तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून कळवा, पण 100% खात्री की अर्जुनला कुठला तरी तिसराच व्हिडिओ गेलाय. भारी सस्पेन्स क्रिएट केलाय त्यांनी, एखादा जर प्रोमो आलाच तर मी तुम्हाला नक्की देईल. आवडल्यास आजचा रिव्ह्यू प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.